मग कसा वाटला फ्लॅट? फ्लॅट तर चांगलाच आहे. करून टाकूया का फायनल? ऍक्च्युली ना मला खूप तहान लागली आहे. काही सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे अरेंज करू शकता का तुम्ही प्लीज? मिळेल ना, आलोच हा. मस्त वाटलं. मला ते इतकं भारी वाटतं ना की माझी एक पर्सनल स्पेस होणार आहे, माझी पर्सनल रूम. वेणबाईंना फोन करायला पाहिजे आता लवकरात लवकर. किती वेळा सांगितलं मी तुला, समोर समोर बोलताना जरा नसलेलं डोकं वापर कधीतरी. ती बाई सारखा सारखा मला का फोन करत असते? हा, नमस्कार, बोला. ओळखा बघू मी कुठे असेल आता. ओळखा. मला कसं कळणार तुम्ही कुठे आहात ते? अहो मी ना आता एक फ्लॅट बघायला आले आहे. एकदम मस्त. मला तर बाई खूप आवडला. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हाच फ्लॅट विकत घेऊन द्या आम्हाला. अच्छा, बरं बरं. काय बरोबर काय? मी तुमचं काम किती फास्ट करून दिलं, बघितलं ना? काम पूर्ण कुठे झालं? घर सोडून येणं आणि लग्न मोडणं दोन खूप वेगळ्या गोष्टी नाही का? लग्न तर मोडलं नाहीच त्यांचं. एकदा का आमच्या अधिराला डिवोर्सची नोटीस मिळाली ना की मी लगेच तुमच्या घरासाठी ऍडव्हान्स दिलाच म्हणून समजा. आणि डिवोर्स पेपर साईन झाले ना की लगेच फायनल पेमेंट. मोठं आलिशान घर तुमचं. ठीक आहे, मी बघते. ठेवते फोन. लक्षात ठेवा हा. चिवट राजवाडे. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये. लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या पुरे. रंगवून टाक आयुष्य माझे, सूर तुझे सार दे. पहाटवली ती तुझ्या उशाशी, रातीला आवाज दे. येईन आता मी उराशी आशा, ही जाण्याची वेळ नको. ओढ तुझी माझ्या लागे जिवारे, जीवाशी खेळ नको. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. आणि हे किचन आमचं. हा अगदी बघा मी किती छान ठेवले ना. तुम्हाला पण असंच छान ठेवावं लागणार आहे. ही मांडणी मला आठवड्यातून 2दा तरी धुतलेली पाहिजे. हा, स्वच्छ अगदी. कळलं ना? हे घ्या ऍडव्हान्स देते मी तुम्हाला. हा हे घ्या, हे तुमचे. कोण देत नाही, मी देते. हा जा, उद्या वेळेवर यायचं. हा अजिबात तुम्ही लेट करायचं नाही. ठीक आहे, जा. हे काय चाललंय तुझं? नाही, काल तू नवीन घराचे बुकलेट्स आणलेस, आज या बायकांना अपॉइंट केलेस, आणि हे सगळं करायला तुझ्याकडे पैसे कुठून येत आहेत? लॉटरी लागली आहे मला. लॉटरी लागलीच असणार ना. अधिरा घरातून गेल्यावर लॉटरी लागलीच असेल तुला. मी येतो बाबा. चल बाय सुश. अरे डबा केला तो कोणासाठी रोहन? ऐका ना, बस झाला ना आता. किती तो रुसवा फुगवा.
किती दिवस असं राहणार आपण बिना बोलून? ऐका ना, झालं गेलं गंगेला मिळालं, जाऊ दे. आता आपण एक छान फ्लॅट बघूया. बघा, आपण दोघं एकत्र जाऊया. तुम्हाला आवडलं ना की लगेच बुक करून टाकूया. फ्लॅट बघायला जाताना हातात पैसे असावे लागतात हे सांग तुझ्या आईला सुष्मिता. लॉटरी लागली सांगितलं ना मी तुम्हाला. तुम्ही कशाला विचार करता हा सगळा? आपण 3 BHK फ्लॅट मध्ये गेलो तर सगळ्यांसाठी चांगलंच आहे ना. आता सगळ्यांच्या सुखासाठीच करते ना मी. आता ती गेली त्याला मी काय करू? जाऊ दे, कधी येईल नाही येईल मला माहित नाही. ती माहेरी आहे तीच बरी आहे, माझ्या डोक्याला उगीच कटकट नको. सुष्मिता जरा सांग ना ग. हा, लॉटरी बद्दल बरळत होती ना, तोपर्यंत ठीक होतं. पण आता हे अति होतंय. अति डोक्यावरून पाणी चाललंय म्हणून सांग. तिच्या मुलाचं म्हणजे रोहनचं लग्न झालंय हे विसरलीस का म्हणावं? विसरले नाहीये मी, पण ती स्वतःच इथून निघून गेली आहे. एवढं चांगलं घर सोडून आपलं. नवरा बायकोत भांडणं होत असतात, येईल ती परत. नवरा बायको वेगळे पण होत असतात. माझा रोहन आणि अधिरा वेगळे होणार नाहीत. तर तुमच्यावर नाहीये. मला अजून विश्वास नाही बसत आपण एकत्र असले बाहेर आलोय. कशी आहेस ग तू? म्हणजे मी तुझ्याशी इतकं तुटक वागते बोलते, तुला राग नाही कधी येत कधी? तुम्हाला जे वाटलं त्याप्रमाणे तुम्ही वागलात आणि ते चुकीचं नाही असू शकत ना. तुमच्याकडे तुमची त्यासाठीची कारणं असतील आणि ते तुमच्यासाठी योग्यच असणार. पण आजी खरं सांगू का, आपण अगदी पहिल्यांदा भेटलो ना तेव्हापासून मला असं सख्खी आजी असल्याचं फिलिंग आलंय तुम्हाला बघून. तू राहिलेस का आजी बरोबर? हा, सुरुवातीची काही वर्ष मला छान वाटतं की माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती होती जिने कधीच मला चुकीचंच नाही समजलं. तुला सांगतेस आनंदी, माझ्या सासूबाई होत्या ना, मनाने खूप चांगल्या होत्या. म्हणजे सासूरवास असा कधी त्यांनी केलाच नाही मला. फक्त ना जरा थोडासा संशय असायचा त्यांच्या मनामध्ये. हा, म्हणजे केर काढायला सांगितलं ना तर केर नीट काढलाय की नाही ते जाऊन कोपऱ्यामध्ये जाऊन बघायचे. दुष्टपणा नाही केला त्यांनी कधी, पण समोरचा माणूस काम करेल की नाही हा त्यांना विश्वासच नसायचा. आणि शेवटपर्यंत त्या अशाच होत्या. बरं, सुरुवातीला ना मला खरं सांगू का राग यायचा. म्हणजे मी नसेल का नीट करत असं काहीतरी मला वाटायचं. कोणीतरी आपल्याबद्दल संशय मनात ठेवू नये हे खूप ना कंटाळवाणं असतं ग. खरं सांग, तू अंशुमनला बघितलं होतंस का त्या हॉटेलच्या खोलीमध्ये? आजी, कारण मला ना असं वाटतं की तू खोटं बोलणारी मुलगी नाहीच आहेस. पण जे झालं ते काय झालं आणि तू नक्की काय पाहिलंस ते सांग ना.